टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। नाशिक जिल्ह्यामध्ये गेल्या 8 दिवसांपासून सीएनजीचा प्रचंड तुटवडा जाणवत असल्याने शहरातल्या 20 पेट्रोल पंपांवर सीएनजी पंपांवर अशा पद्धतीने सीएनजी शिल्लक नसल्याचे फलक जे आहेत ते या ठिकाणी झळकू लागलेले आहेत। पर्यायाने जे नागरिक या ठिकाणी सीएनजी भरण्यासाठी येत आहेत त्यांच्या रोषाला इथल्या पंप चालकांना सामोरं जावं लागतंय। खरं तर MNGL कंपनीकडून या सगळ्या पंपांना सीएनजी पुरवठा केला जातो, मात्र गेल्या काही दिवसांपासून हा पुरवठा जो आहे तो विस्कळीत झालेला आहे आणि त्याचा परिणाम असा झाला आहे की आता शहरातल्या या पंपांवर सीएनजीच शिल्लक नाही आहे। या सगळ्या परिस्थितीमध्ये आता नेमकं पुढे काय करायचं असा प्रश्न जो आहे तो इथल्या पेट्रोल चालकांसमोर सीएनजी चालकांसमोर उपस्थित झालेला आहे। कारण शहरामध्ये सीएनजी शिल्लक नसल्यामुळे नागरिक देखील आता संतप्त झालेत। आपल्यासोबत सीएनजी संघटनेचे अध्यक्ष आहेत, नाशिक जिल्हा पेट्रोल संघटनेचे अध्यक्ष आहेत, त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। नेमकी काय परिस्थिती आहे, काय आता सीएनजीचा तुटवडा कशा पद्धतीने जाणवतोय? सीएनजी नाशिकमध्ये आलं, आम्ही त्याचं स्वागत केलं पर्यायी इंधन म्हणून। आमच्या बऱ्याच मंडळींनी त्याच्यात इन्व्हेस्टमेंट केली आणि वाट बघितली की सीएनजी चालू होईल। चालू 1-1.5 वर्षे वाट बघितली, सीएनजी चालू झाला, सुरुवातीपासूनच योग्य प्रमाणात येत नाही आहे। पण आम्ही असं आम्हाला सांगण्यात आलं की जोडग्याचं सेंटर चालू झाल्याच्यानंतर सुरळीत होईल, पण जोडग्याचं सेंटर चालू होऊन आता 2 महिने झाले आणि अतिशय परिस्थिती वाईट झालेली आहे। काही पंपांवर 1 दिवस आड, काही पंपांवर 3 तास येतो। आम्हाला मनुष्यांना तिथे थांबून ठेवावं लागतं, कामगारांना थांबावं लागतं, कस्टमरवर वादावादी होतं। आणि जर आपण याचं रिझन असं समजलं की सीएनजीचा सप्लाय कमी आहे, पण MNGLचे स्वतःचे जे पंप आहेत सीएनजीचे ते अहोरात्र चालू आहेत, 24 तास चालू आहेत। तिथे 1-1 किलोमीटरच्या रांगा लागलेल्या आहेत। याचा अर्थ सीएनजीच आहे। मग आमची इन्व्हेस्टमेंट होऊन आम्हालाच अडचणीत आणण्याचं काम आणि जे आमचं रेप्युटेशन आहे ते समाजामध्ये संपवण्याचं काम होतं आहे। आपण बघतोय की या ठिकाणी हे सगळे पदाधिकारी जे आहेत त्यांनी 26 तारखेपासून जर पुरवठा सुरळीत झाला नाही तर सीएनजी पंप बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे। काय नेमकी भूमिका आहे? आमची भूमिका हीच आहे की 24 तारखेपर्यंत किमान त्यांनी आम्हाला 10 तास तरी सप्लाय सुरळीत द्यावा, सर्व पंपांवरती गाड्या नियमित पाठवाव्यात। जर त्यांनी तसं केलं नाही तर आम्ही 25 तारखेपासून आम्ही पूर्णपणे सीएनजीची विक्री बंद करू। त्यांनी केवळ त्यांच्या जे 3 पंप कंपनीचे आहेत तिथे त्यांनी ते मॅनेज करून घ्यावे। सीएनजीचे पंप 25 तारखेनंतर म्हणजे 26 तारखेपासून पूर्णपणे बंद करण्याचा इशारा जो आहे तो संघटनेच्या वतीने देण्यात आलेला आहे। हा पुरवठा जो आहे तो विस्कळीत झालेला आहे। शहरातल्या कुठल्याच पंपांवर सीएनजीचा पुरवठा होत नाही आहे आणि त्यामुळे एकीकडे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतोय तर दुसरीकडे या पंप चालकांना आर्थिक तोटा देखील, आर्थिक भुर्दंड देखील या ठिकाणी सहन करावा लागतोय। या पार्श्वभूमीवर आता संपाचा इशारा देण्यात आलेला आहे। या सगळ्या संदर्भामध्ये आता नेमकं मध्यस्थी कशा पद्धतीने होणार, कशा पद्धतीने हा प्रश्न सोडवला जाणार हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी।